वाढवला तर म्हणते मॅनेजमेंट हे केलं. तर आम्ही काय म्हटलं मॅनेजमेंटला बोलवा, आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो. ते प्रिन्सिपलला पेरेंट्स बरोबर असं छी तू म्हणून बाहेर निघाला असं एकदम हे करायला लागले. ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನಿದೆ ನೀವು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ಕೊರಿ, ನನ್ನ ಜೋಡಿ ಮಾತಾಡಬೇಡ್ರಿ. ನಡಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿವಿ ಮುಗೀತು. ಅದು ನಿಮ್ಮ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನೈತಲ್ಲ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಜೋಡಿ ಮಾತಾಡ. ಅಲ್ಲ ಮೇಡಮ್ ಎಷ್ಟು ಬಾಗಿಲ್ಲ ಆಗಿಲ್ಲ 1 ಇಯರ್ ಅಷ್ಟೇ ಆಗಿರೋದ್ರಿ. ಮತ್ತೆ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಮಗ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಎಷ್ಟಿದು ಏನು ನಮಗ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾವು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಒಂದು ರಿಕ್ವೆಸಿಷನ್ ಕೊಡಿ ಪೋಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಬರೆದು ನಿಮ್ಮ ಪಾಲಕರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಡಿಸಿಷನ್ ಮಾಡೋಣ. वनिता विद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी बीईओ ऑफिसला भेट देत शाळा प्रशासनाविरुद्ध आपल्या तक्रारीचे निवेदन बीईओ अधिकारी विजय भजंत्री यांना सादर केले. गेल्या कित्येक दिवसापासून शाळेच्या प्रशासनाने पालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त पालकांनी थेट बीईओ ऑफिसमध्ये धाव घेतली. यांच्या मते वाढी फी व मुख्याध्यापकांचे वर्तन उद्धट असून त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे. अचानक करण्यात आलेल्या शाळेच्या फी वाढीमुळे देखील पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. ನಾವು ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ನಾವು ಕೊಡೋರು ಇಷ್ಟೇ ರೀ, ನಾವು ತುಂಬೋದು ಇಷ್ಟೇ ರೀ. ಇನ್ನೂ 2 ವರ್ಷ ತನಕ ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ತುಂಬಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನೇಲಿ ನಮ್ಮ ಹಸ್ಬೆಂಡ್ ಒಬ್ಬರೇ ದುಡಿಯೋರು, ಅದು ಎಲ್ಲಿ ಉಡುಪಿಯಿಂದ ಗೋಕಾಕ್. ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನಿದೆ ನೀವು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ಕೊರಿ, ನನ್ನ ಜೋಡಿ ಮಾತಾಡ್ಬೇಡ್ರಿ. ನಡಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿವಿ ಮುಗೀತು. ಅದು ನಿಮ್ಮ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನೈತಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಜೋಡಿ ಮಾತಾಡ. ಅಲ್ಲ ಮೇಡಮ್ ಏರ್ಸಿ ಬಾಳ ದಿನನೂ ಆಗಿಲ್ಲ, 1 ಇಯರ್ ಅಷ್ಟೇ ಆಗಿರೋದ್ರಿ. ಮತ್ತೆ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಮಗ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಎರ್ಸಿದು ಏನು ನಮಗ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಏರ್ಸ್ಲಾರ್ದ ಹೆಂಗ್ರಿ? 15,000 ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಮ್ಗೆ. ಅವಾಗ ಬಂದು ಕ್ಲಾರಿಫಿಕೇಶನ್ ಇದ್ದು ಕೊಡೋರಂತ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರ. ಇವಾಗ ಏನೈತೆ ಅದು ಫೋಟೋ ತಗೋರಿ ಹೋಗಿ ಗೊತ್ತಾಗಿಯಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಅಂದ್ರೆ ಇವಾಗ ಮೇಡಮ್ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ? ಅವ್ರು ಬಂದ್ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರೇನು ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕು? ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಮೇಡಮ್ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಇಲ್ಲ ಅದ್ರ ಮೇಲೆ. ಅವ್ರು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೈತಿ. ಅದು ನಿಮಗ್ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಸ್ಕೂಲ್ಸ್ ಅದಾವ. ಯಾಕಷ್ಟು ಬೇಜಾರ್ ಮಾಡ್ಕೋತೀರಿ? ಆರಾಮ್ ಹೋಗ್ರಿ. ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಬಿಡಿ. ಯಾರ ಕಡೆ ಕೊಟ್ಟಿರಿ? ಯಾರ ಕಡೆ ಕೊಟ್ಟಿರಿ? ಯಾರಿದ್ರು ಮೊದ್ಲು ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗ್ರಿ, ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗ್ರಿ. ಹಂಗೇನ್ರಿ ಈಗ यापूर्वीही यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले होते. त्यानंतर फक्त या वर्षासाठी थोडीशी फी कमी करण्यात आली आहे. मात्र पुढील वर्षापासून पुन्हा फी वाढवण्याची शक्यता प्रशासनाने स्पष्ट केली आहे. पालकांनी मागणी केली की शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभारावर कारवाई व्हावी. पालकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जाव्यात. पे इसलिए जमा होने पड़ रहा है क्योंकि मैनेजमेंट की तरफ से कोई आया नहीं फॉलोअप. हम लोगों ने ऑलरेडी प्रिंसिपल को बोला था कि वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम प्रिंसिपल को हम लोगों ने रिक्वेस्ट किया था कि मैनेजमेंट से हमारी बात करा दे, पर उन्होंने बोला मैनेजमेंट के पास टाइम नहीं है. तो अभी हम लोग मैनेजमेंट का वेट कर करके हम लोग खुद ही बीईओ ऑफिस में आ गए हैं. बीईओ ऑफिस में हम लोगों ने एप्लीकेशन सबमिट किया है और अभी डीडीपीआई ऑफिस में भी एप्लीकेशन सबमिट करेंगे. अभी देखते हैं फ़ीस कब. इन्होंने फ़ीस कम किया है पर इसी साल के लिए किया है इन्होंने. और हम लोगों ने बोला था कि जो पहले था कमिटमेंट था कि 2-3 साल में जो फ़ीस बढ़ता है वही होगा. तो उन्होंने अभी तक उस पर कोई अपना रिव्यू दिया नहीं है. तो अभी हम लोग मैडम को यही रिक्वेस्ट कर रहे हैं प्रिंसिपल मैम को कि हमारी मैनेजमेंट से जल्दी जल्दी मीटिंग करवाए और जो भी है वो पूरा क्लियर करे फ़ीस के बारे में. तो अभी तक ये फ़ीस के बारे में कुछ क्लियर हुआ नहीं है. और मैडम जो हैं पेरेंट्स से बहुत बुरी तरह से बात करती हैं. उनका बिल्कुल भी पेरेंट्स के साथ अच्छा रवैया नहीं है. बहुत जो रिस्पेक्ट देना चाहिए एक पेरेंट्स को, क्योंकि हमारी वजह से स्कूल को बच्चे मिलते हैं, हमारा बच्चों का एजुकेशन होता है स्कूल की वजह से. दोनों एक दूसरे पे डिपेंड है. ये प्रिंसिपल मैम को सोचना चाहिए, पर ये प्रिंसिपल मैम बिल्कुल नहीं सोच रही हैं. और ये प्रिंसिपल मैम के वजह से जो इतनी प्रॉब्लम्स हुई हैं इस साल हमारे को, ये फ्यूचर में किसी पेरेंट्स को ये प्रॉब्लम नहीं होनी चाहिए, ना ही स्कूल में या किसी और अदर स्कूल्स में. तो प्लीज़ रिक्वेस्ट है प्रिंसिपल मैम से कि आपका रवैया चेंज कीजिए और पेरेंट्स के साथ हो सके तो अच्छे से बात कीजिए. और फीस का जो कंफर्मेशन है जल्दी जल्दी हमारे को बताइए. और हर साल हम लोग ऐसे ये नहीं कर सकते हैं, तो उसकी वजह से पेरेंट्स को अपना काम धंधा छोड़ के सब यहाँ पे पीछे भागना पड़ रहा है. सब बहुत प्रॉब्लम्स हो रही हैं पेरेंट्स को, और उसकी वजह से बच्चों का एजुकेशन भी बहुत ज़्यादा प्रॉब्लम में आ रहा है. क्योंकि प्रिंसिपल मैम का बयान था जिस तरह से फ़ीस भरोगे उस तरह से एजुकेशन मिलेगा. मतलब ये उनका बयान बहुत ही
गलत बयान था, क्योंकि पहले ऐसा कुछ नहीं था, क्योंकि हम लोग जो फीस भर रहे थे उसी हिसाब से बहुत अच्छा एजुकेशन मिल रहा था जो लास्ट प्रिंसिपल दे रही थी। पर ये मैडम आने के बाद ना ही एजुकेशन ठीक से हो रहा है, ना मैनेजमेंट कुछ उस पर ये कर रहा है। तो मैनेजमेंट से भी रिक्वेस्ट है न्यूज़ चैनल के द्वारा कि प्लीज़ आके हमसे मीटिंग कीजिए, हमारे जो प्रॉब्लम्स है वो सॉल्व कीजिए। जब तक कंफर्मेशन नहीं मिलेगा हम कोई फीस नहीं भरेंगे। और जब तक कोई कॉन्फर्मेशन नहीं मिलेगा तो कोई भी पेरेंट्स फीस नहीं भरेगा। ये हम लोग पेरेंट्स की रिक्वेस्ट है। ಇದಂಗೆ ನಾವು ಇವಾಗ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಇಲ್ಲಿ BO ಆಫೀಸ್ಗೆ. ನಾವು ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಮೇಡಮ್ಗೆ ಇಷ್ಟೇ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ನಮಗೆ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕು ಅವರು. ಯಾಕೆಂದರೆ ತುಂಬ ಕ್ವಶನ್ಸು ತುಂಬ ಕ್ವರೀಸ್ ಇದೆ, ಅದೆಲ್ಲ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಇವಾಗ. ಅದಕ್ಕೆ 1 by 1 ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡಲೇಬೇಕು. ಇಷ್ಟೇ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡೋದ್ರೆ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆ ಮೀಟ್ ಮಾಡಿರಿ, ಮತ್ತು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡೋಕ್ಕಂತ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀನಿ ಅಷ್ಟೇ. या निवेदनावर DEO विजय भजंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. ನೀವು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ, ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ಗೆ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆ ಸ್ವಲ್ಪ ಮೀಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ರಿಕ್ವೆಸಿಷನ್ ಕೊಡಿ, ಪೋಸ್ಟ್ಗೆ ನೋಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾನು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಬರೆದು ನಿಮ್ಮ ಪಾಲಕರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಡಿಸಿಷನ್ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಯಾರು ಪಾಲಕರಿಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬರೆಯೋದಾಗಿ ಮಾಡ್ತೇವೆ. पहले कैसा था, पहले प्रिंसिपल ने हमारे को प्रॉमिस किया था कि 10th क्लास तक आपके बच्चों का फीस इतना तक बढ़ेगा, मतलब एवरी 2-3 years आपको 2000 रुपीज इंक्रीज होगा। हम लोग सब एग्री थे और उसी तरह से अभी 5 years से हम लोग सब हैप्पी पेरेंट्स एकदम अच्छे से भर रहे ಯಾಕಂದ್ರೆ ಸರ್ ನಾವು 80,000 ಡೊನೇಷನ್ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ಟೈಮ್ಗೆ. और ಅವರನ್ನು ಇದೇ ಸರ್ತಿ ಡೊನೇಷನ್ ಕೊಡಿ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಂದ ಎವ್ರಿ 3 years ಗೆ 2000 ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ. ಮತ್ತೆ ಈ ವರ್ಷ ಈಗ ನೋ ಡೊನೇಷನ್ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ವರ್ಷ ಯಾರು ನ್ಯೂ ಅಡ್ಮಿಷನ್ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಮ್ಮಿ ಇದೆ, ಬಟ್ ನಾವೀಗ ಆಲ್ರೆಡಿ 80,000 ತುಂಬಿದೀವಿ, ಪ್ಲಸ್ ಫೀಸ್ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಡಬಲ್ ಇದು ಆಯ್ತಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಮಿಡ್ಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ಹೌದು. ब्युरो रिपोर्ट वायव्य बेळगाव.